नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 28 नोव्हेंबर 1890 रोजी भारताचे थोर समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचं पुण्यात निधन झालं. 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेले फुले हे भारतीय समाजात प्रचलित जातीवाद, लैंगिक असमानता आणि अज्ञानाविरुद्धच्या लढ्यातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपलं जीवन शोषित आणि वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केलं. ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. या शाळेत विविध जातीतील 9 विद्यार्थिनींनी शिक्षण घेतलं. हे पाऊल तत्कालीन सामाजिक परंपरेच्या विरोधात होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात विरोध देखील झाला. असं असतानाही फुले यांनी समाजातील भेदभाव आणि जातीवर आधारित भेदभावाविरुद्ध चळवळ सुरू केली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश शोषित आणि वंचित वर्गांना स्वावलंबी आणि शिक्षित बनवणं हा होता. जेम्स नॅस्मिथ यांचं 28 नोव्हेंबर 1939 रोजी निधन झालं. नॅस्मिथ यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1861 रोजी झाला. नॅस्मिथ हे कॅनेडियन अमेरिकन शारीरिक शिक्षक, चिकित्सक, प्रशिक्षक आणि संशोधक होते, ज्यांनी जगातील सर्व लोकप्रिय खेळांपैकी एक बास्केटबॉलचा शोध लावला. 1891 मध्ये जेव्हा नॅस्मिथ स्प्रिंगफील्ड, मॅसेच्युसेट्स येथील शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून काम करत होता, तेव्हा त्याने हिवाळ्याच्या हंगामात विद्यार्थ्यांना खेळासाठी एक नवीन इनडोअर गेम विकसित केला. नॅस्मिथने पिच बास्केट आणि फुटबॉल सारखा चेंडू वापरून खेळासाठी 13 मूलभूत नियम तयार केले आणि येथूनच या खेळाला बास्केटबॉल असं नाव मिळालं. 28 नोव्हेंबर 1996 रोजी कॅप्टन इंद्राणी सिंह यांनी भारतीय विमान वाहतूक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. एअरबस A300 उडवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. ही त्यावेळची ऐतिहासिक कामगिरी आहे. कॅप्टन इंद्राणी सिंह या विमानाच्या कमांडर देखील होत्या. एअरबस A300 त्याच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संरचनेसाठी ओळखलं जातं. याला यशस्वीरित्या ऑपरेट करण्यासाठी अत्यंत कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. कॅप्टन इंद्राणी सिंह यांनी हे आव्हान स्वीकारून महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिलं. त्यांचे हे यश केवळ विमान चालन जगतासाठी मौलाचा दगड ठरला नाही, तर भारतीय महिलांसाठी ते प्रेरणास्त्रोतही ठरलं. 28 नोव्हेंबर 1893 रोजी न्यूझीलंडने जगात प्रथमच महिलांना मतदानाचा अधिकार देऊन इतिहास रचला. या दिवशी न्यूझीलंडच्या महिलांनी निवडणुकीत भाग घेतला आणि प्रथमच मतदान केलं, जे महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरलं. न्यूझीलंडमध्ये महिलांना मताधिकार देण्याचं श्रेय केट शेफर्ड आणि त्यांच्या नेतृत्वाखालील चळवळीला जातं. या चळवळीमुळे 1893 मध्ये देशाच्या संसदेनं महिलांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा केला. यासह न्यूझीलंड हा पहिला देश ठरला ज्याने महिलांना मतदानात भाग घेण्याचा घटनात्मक अधिकार दिला. 28 नोव्हेंबर 1821 रोजी पानामाने स्पॅनिश साम्राज्यापासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. हा ऐतिहासिक दिवस पानामासाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणून प्रस्थापित करणाऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं प्रतीक बनला. पनामा 16व्या शतकापासून स्पॅनिश साम्राज्याचा भाग होता आणि त्याच्या भौगोलिक स्थानामुळे हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग राहिला. पण 19व्या शतकाच्या सुरुवातीला लॅटिन अमेरिकन देशांमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी तीव्र होऊ लागल्या. पानामामध्येही स्वातंत्र्याच्या जन आंदोलनाला वेग आला. 28 नोव्हेंबर 1821 रोजी पनामाने स्पॅनिश साम्राज्यापासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं आणि ग्रेट कोलंबियामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या संघात कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर आणि पनामा सारख्या देशांचा समावेश होता. पनामाची आर्थिक आणि राजकीय स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तथापि नंतरच्या वर्षात पनामा कोलंबियापासून वेगळं झालं आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. 28 नोव्हेंबर 1990 रोजी ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या 11 वर्ष पंतप्रधान राहिल्या आणि या काळात त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जात असे. त्यांनी 1979 मध्ये पदभार स्वीकारला आणि थॅचरवाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या आर्थिक धोरणांद्वारे मुक्त बाजार, खाजगीकरण आणि ट्रेड युनियनची शक्ती मर्यादित करणं यांसारख्या सुधारणा सुरू केल्या. तथापि त्यांच्या कठोर आर्थिक उपाययोजना आणि पोल टॅक्स सारख्या विवादास्पद धोरणांमुळे जनतेमध्ये आणि पक्षात त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला.
त्यांचा पक्ष कन्झर्वेटिव्ह पार्टीमध्ये नेतृत्व आव्हान वाढू लागलं आणि 1990 मध्ये नेतृत्वाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही. पक्षांतर्गत वाढता दबाव आणि कमी होत असलेला पाठिंबा यामुळे त्यांना राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. मार्गारेट थॅचर यांच्या राजीनाम्याने ब्रिटिश राजकारणातील एक युगाचा अंत झाला. पांडुरंग महादेव बापट हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान सेनानी होते. ते सेनापती बापट या नावाने अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबद्दल साने गुरुजी म्हणाले होते, सेनापतीमध्ये मला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ गुरु रामदास आणि संत तुकाराम यांची त्रिमूर्ती दिसते. साने गुरुजींनी बापट यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि विनायक दामोदर सावरकर यांचे अनोखे आणि गोड मिश्रण म्हटलं. बापट यांना भक्ती, ज्ञान आणि सेवेची शुद्ध गायत्री म्हटलं गेलं. सेनापती बापट यांनी आपलं जीवन भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी समर्पित केलं आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि बाळ गंगाधर टिळक यांसारख्या प्रमुख नेत्यांसोबत काम केलं. सेनापती बापट यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाच्या रक्षणासाठी एक अमिट उदाहरण घालून दिले. ते नॅशनल सिक्युरिटी गार्डचे सदस्य होते आणि ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये ओलिसांना दहशतवाद्यांकडून सोडवण्याच्या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. मेजर संदीप यांनी दहशतवाद्यांविरोधात केवळ धाडसी भूमिका घेतली नाही, तर त्यांच्या साथीदारांना सुरक्षितपणे वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दहशतवाद्यांशी धैर्याने मुकाबला केला आणि आपल्या शौर्याने देशाचा गौरव केला. त्यांचे शौर्य आणि बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल. त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांना अशोक चक्र, देशातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे आजही तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन आपल्याला निर्भयता आणि देशभक्तीची खरी व्याख्या शिकवते. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.